नमस्कार, मी वृषाली. एक व्यक्तिचित्र तुमच्यापुढे मांडते आहे. नाव आहे गुलाबी. ती एक छोटी गोड मुलगी होती. असेल 2-3 वर्षाची. नेहमी माझ्या घराजवळून जात असे. बहुधा बरोबर तिची आजी असावी. समोरच्या कॉलनीत राहत होती ती. सुंदर गोरा रंग, भुरे कुरळे केस, अगदी लडीने कपाळावर झेपावणारे, डोळे काळे आणि भुरे अशा मिश्रणाचे आणि गोल टप्पोरे, गालावर एक छान खळी, गालात लपलेले आणि अगदी छोटे असे अप्रे नाक, नाजूकशी हनवटी आणि या साऱ्या लवाजम्याला दृष्ट लागू नये म्हणून की काय हनुवटी खाली असणारा एक छोटासा तीळ. तिचे नाव गायत्री होते, पण मी मनातून तिला गुलाबी म्हणत असे. रोज संध्याकाळी फिरायला जाताना तिची मला हाक असे, दीदी चल ना फिरायला, माझे हात पकड तू, मग तू हलवणार नाही. मला खूप हसू येत असे. तिची आजी पण कौतुकाने हसत असे. कधीतरी एखादे चॉकलेट मी पण तिला देत असे. मग ती खूप गोड हसत असे. हळूहळू ओळख वाढून तिची आजी आणि मी एकमेकाशी 1-2 वाक्य बोलू लागलो. अधूनमधून ती आमच्या बागेत पण खेळायला येऊ लागली. मला नेहमी एक नवल वाटे की तिची आई आणि वडील दोघेही नेहमी बाहेर जात असत, पण ती कधी त्यांच्याबरोबर जात नसे. कायम ती आणि तिची आजी हीच जोडी असे. तिचे आईवडील दिसायला बरे होते, पण एकंदर पाहिले तर ती कोणासारखीच दिसत नव्हती. मला वाटले कधी कधी मुले आईवडिलांपेक्षा वेगळी असतात दिसायला, तसेच काहीतरी असेल बहुतेक. अशीच एकदा ती आमच्या बागेत खेळत असताना मग मात्र मी तिच्या आजीला विचारलेच, आजी ही तिच्या आईवडिलांच्या मागे नाही लागत वाटतं बाहेर जायला, कधी दिसत नाही कुठे त्यांच्याबरोबर जाताना. आजी एकदम सहज म्हणाल्या, अगं ही काही त्यांची मुलगी नाहीये. म्हणजे ते तिचे काका काकू आहेत का? मग आई वडील कुठे आहेत तिचे? माझे एकदम 2-3 प्रश्न ऐकून आजी बोलल्या, अगं तिला आई वडील नाही आहेत, माझ्या भाचीची आहे ही मुलगी. काय झालं, भाचीचे लग्न झाले आणि माझी बहीण वारली. तिचे यजमान तर आधीच एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावले होते. भाचीच्या नवऱ्याला एड्ससारखा दुर्धर आजार होता. त्या आजाराची लागण तिला पण नंतर वर्षभरात झाली. या मुलीचा जन्म झाला आणि लगेचच थोड्या दिवसात दोघेजण त्या आजारात मृत्यू पावले. मग भाचीच्या सासू सासऱ्यांनी कमनशिबी म्हणून हिला स्वीकारायला नकार दिला. मग काय, मीच हिला घेऊन आले इकडे आणि म्हटलं मी करते सांभाळ हिचा, जमेल तसा. हे सगळे ऐकून मी मात्र निशब्द झाले. धन्यवाद.